नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. गणपतीपुळे समुद्र किनारी संभाजीनगरचे 5 पर्यटक समुद्रात बुडाले, शोध कार्य सुरू. MIDC बंद पडू देणार नाही, कोयनेच्या पाण्याबाबत मार्ग काढणार पालकमंत्री उदय सामंत. कशेडी घाटात खैर तस्करीवर वन विभागाचा घाला, पाठलाग करून पिकअपसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. रजवेल आगीतील पीडित हमदुले कुटुंबाला बशीरबाई हजवानी फाउंडेशनकडून 5 लाखाची मदत. खेड शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी नातूनगर धरणातील जलसाठ्याची पाहणी. सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ गणपतीपुळे येथे आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गटातील 5 जण समुद्रात बुडाल्याची घटना समोर आली. त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासन आणि जीवरक्षकांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगर येथून 19 जणांचा गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास काही पर्यटक समुद्रात उतरले असता समुद्रातील लाटांचा वेग आणि पाण्याचा अंदाज न आल्याने 5 जण खोल पाण्यात ओढले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, जीवरक्षक, पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झालं. मात्र समुद्रातील तीव्र करंट आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. तरीही बोटीच्या सहाय्यानं बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू असून संपूर्ण परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. या घटनेबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा असून शोध मोहीम अद्याप सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम MIDC समोर पाणी टंचाईचा गंभीर संकट आहे. या संकटावर तोडगा काढण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. शनिवारी दुपारी रत्नागिरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. पाऊस कमी झाल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय MIDCनं घेतल्याचं सांगत निवासी भागांना आवश्यक तेवढा पाणी पुरवठा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार असून उद्योगासाठीचा पाणी पुरवठ्यात काही प्रमाणात कपात करावी लागू शकते असं त्यांनी स्पष्ट केलं. कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने लोटे MIDC समोर मोठं संकट उभं टाकलंय. यावर बोलताना सामंत यांनी कोयना प्राधिकरण आणि जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा करून कोयनेतून अतिरिक्त पाणी उपलब्ध करण्याचा मार्ग शोधला जाईल असं सांगितलं. उद्योग बंद पडू नयेत यासाठी शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. एक पहिली गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने एक वातावरण तयार केलं जातं, आता काय पाऊस पाडला नाही हे पण काय उद्योगमंत्र्यांना पाडला नाही का? त्याच्यामध्ये जी कालची काय लोकांची मुलाखत मी बघितली, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट माणसाचं जीवनमान हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून MIDCनं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एक जो विषय होता तो क्लिअर केलेला आहे की जिथं आमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये रेसिडेन्शियल एरिया आहे त्या रेसिडेन्शियल एरियाला देखील पाणी कमी पडणार नाही ही आम्ही भूमिका घेतलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका असेल, उल्हासनगर असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिकेचा काही भाग असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, या मोठ्या इव्हन नागपूर असेल, या महानगरपालिकेनं जिथं MIDC पाणी पुरवठा करतं रेसिडेन्शियल तिथं थोडं कपात करू, परंतु माणसाला जेवढं पाणी लागतं ते देण्याचा प्रयत्न MIDC सुरुवातीला करणार आहे आणि याच्यातनं इंडस्ट्री देखील बंद पडू नये ही भूमिका MIDC म्हणून माझी राहणार आहे. लोटेतली नेमकी सध्याची स्थिती काय आहे? नाही, पाण्याचं शॉर्टेजच आहे, त्याच्यामुळे काही पाणी हे कमी करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे असं की आतापर्यंत लोटे MIDC ही जे कोयनेचं अवजल येत होतं त्याच्यावरच अवलंबून होत असले आपल्याला पाहायला मिळते. भविष्यात ही अशी स्थिती होऊ नये यासाठी काही प्रयत्न? याच्यामध्ये 2 फॅक्टर आहेत. स्रोतच जर आटला असेल नैसर्गिकरित्या तर त्याला माझे अधिकारी, मी किंवा कोणच काही करू शकत नाही. त्याच्यासाठी कोयना प्राधिकरणाशी मी आता बोलणार आहे, म्हणजे जलसंपदा मंत्र्यांशी बोलणार आहे आणि कोयनेतलं पाणी सोडून काही जर त्याच्यामध्ये मार्ग काढता आला तर उद्याच मी मुंबईमध्ये गेल्यानंतर तो काढणार आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर जवळील कशेडी घाटात खैर लाकडाची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन वन विभागानं भर दुपारी पाठलाग करून पकडलं.
या कारवाईत सुमारे 1 लाख रुपये किमतीची खैराची लाकडं आणि 9 लाख रुपये किमतीचं पिकअप वाहन असा एकूण 10 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. वन विभागाच्या माहितीनुसार गुरुवारी दुपारच्या सुमारास कशेडी घाटातील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर पांढऱ्या रंगाचं पिकअप वाहन तपासणीसाठी थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालकानं वाहन न थांबवता वेगाने पळ काढला. यानंतर वन विभागाच्या पथकानं तात्काळ पाठलाग सुरू करून संबंधित वाहन ताब्यात घेतलं. वाहनाची तपासणी केली असता यामध्ये खैराची लाकडं आढळून आली. प्राथमिक चौकशीत ही लाकडं पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेल्हे परिसरातून रत्नागिरी जिल्ह्याकडे नेली जात असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी शुभम मोरे आणि अजित मोरे यांच्या विरोधात वन कायद्यानुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली. रोहा येथील उपवन संरक्षक डॉक्टर शैलेंद्र कुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक आशुतोष शेडगे, महाडचे वनक्षेत्रपाल आशिष पाटील, वनपाल तेजस नरे, आदेश जाधव, संदीप उतेकर आणि सचिन मेने यांनी ही धडक कारवाई केली. जप्त करण्यात आलेलं वाहन आणि खैर लाकडं वन विभागाच्या ताब्यात घेऊन माणगाव येथील वन विभागाच्या डेपोमध्ये जमा करण्यात आले. यापूर्वी उघड झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खैर आणि काठ निर्मिती उद्योगांच्या राज्यस्तरीय साखळीशी या प्रकरणाचे धागेदोरे जोडले जात असल्याची माहिती समजली असून या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ल्यात लागलेल्या भीषण आगीत मोठं नुकसान झालेल्या हमदुले कुटुंबाला बशीरभाई हजवानी फाउंडेशनच्या वतीने 5 लाख रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली. या आगीत मोहम्मद दाऊद हमदुले यांचा जनावरांचा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला असून सुमारे 25 जनावरं दगावली आहेत. घटनेची माहिती मिळताच बशीरभाई हजवानी यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली. तसेच हमदुले कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करत धीर दिला. सामाजिक बांधिलकी जपत फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेली ही 5 लाख रुपयांची मदत संकटग्रस्त कुटुंबासाठी मोठा दिलासा ठरली आहे. अनेक वर्षाच्या कष्टातून उभारलेला गोठा आगीत भस्मसात झाल्याने कुटुंबाच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला. संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करत बशीरभाई हजवानींनी माणुसकीचा आदर्श घालून दिला असून त्यांच्या या संवेदनशील भूमिकेचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येते. खेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नातूनगर धरणातील उपलब्ध जलसाठ्याची पाहणी नगराध्यक्षा माधवीताई बुटाला यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत राहावा आणि सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध पाणी साठ्याचा आढावा घेण्यासाठी ही पाहणी करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, नगरसेवक मिनार चिखले, आरिफ मुल्लाजी, नगरसेविका संजनाताई कुडाळकर उपस्थित होते. मान्सूनच्या सुरुवातीला अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने पाणी साठ्याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येते. नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. धरणातील शिल्लक जलसाठा, शहराच्या पाणी पुरवठ्याची सद्यस्थिती तसेच आगामी काळातील नियोजन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी नगर परिषद प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. खेड शहराच्या वाढत्या पाणी गरजा लक्षात घेऊन उपलब्ध जलसाठ्याचा योग्य वापर आणि नियोजनबद्ध पाणी पुरवठा करण्यावर भर देण्यात येत असून पावसाचं प्रमाण वाढेपर्यंत परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवण्यात येणार असल्याचं नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक 19 जून 2026 रोजी खेड पंचायत समिती येथे खेड तालुका शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी खेड पंचायत सभापती आणि उपसभापती तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी, युवती सेना मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या देवरुख शाखेने दाखल केलेल्या चेक बाउन्स प्रकरणात देवरुख येथील न्यायालयानं महत्वपूर्ण निर्णय देत आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीवर 39,50,000 रुपयाचा दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास कारावासाची शिक्षा सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या देवरुख शाखेकडून आरोपी मुज्जम मोहम्मद साटविलकर यांना वाहन कर्ज मंजूर करण्यात आलं. कर्जाची परतफेड करण्यासाठी आरोपीने बँकेकडे धनादेश दिला, मात्र संबंधित खात्यात पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्याने धनादेश बाउन्स झाला. यानंतर बँकेने आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग देवरुख यांच्या न्यायालयात करण्यात आली. सुनावणी दरम्यान बँकेच्या वतीने ऍडव्होकेट चंद्रकडकर यांनी बाजू मांडून आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे न्यायालयासमोर सादर केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे विचारात घेतल्यानंतर न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवत 39,50,000चा दंड ठोठावला आणि ही रक्कम न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा दिली. चेकद्वारे दिलेल्या आश्वासनाचं पालन करणं आणि आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता राखणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं आपल्या निर्णयातून अधोरेखित केलं. बँकिंग क्षेत्रात चेक बाउन्सची अनेक प्रकरणं प्रलंबित असून देवरुख न्यायालयानं दिलेला हा निर्णय महत्वपूर्ण मानला जातोय. मोरवंडे बोरज येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी MST CET परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवलाय. यंदाच्या MST CET परीक्षेत रेहान अब्दुल रज्जाक मुल्ला यांनी 98.90% प्रथम क्रमांक, मनीष सागर पाटील 97.81 द्वितीय, शौर्य संदेश राजेश शिर्के 97.31 तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे शाळेतील एकूण 19 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवत उल्लेखनीय यश संपादन केलं. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचं मार्गदर्शन, पालकांचं सहकार्य आणि संस्थेचं सक्षम शैक्षणिक नियोजन असल्याचं शाळा प्रशासनाने सांगितलं. ज्ञानदीप पॅटर्न नुसार विद्यार्थ्यांना 11वी पासून CET परीक्षेचं विशेष मार्गदर्शन दिलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर होते. यशस्वी विद्यार्थ्यांना राजेश किट्टड, जयवंत पिसे, प्राजक्ता बागल, समीर वाझे, शिल्पा आगरे यांच्यासह तज्ञ मार्गदर्शक निखिल भोसले, सोनू पवार, जयस्वाल, अनु दुपे, आशुतोष सिंग आणि सुमन पांडे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, प्रशाला समिती चेअरमन अनिल शिवदे, मार्गदर्शक प्रकाश गुजराती, संस्थेचे पदाधिकारी, सभासद, प्रशालेचे मुख्याध्यापक भरत मोरे यांच्यासह ज्ञानदीप विद्या संकुलातील सर्व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं समाधानकारक हजेरी न लावल्याने अनेक धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचलाय. यामुळे विविध भागात पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होत असताना दापोलीकरांसाठी मात्र दिलासादायक बातमी समोर आली. दापोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नारगोळी धरणातील गाळ 2019 मध्ये लोकसहभागातून काढण्यात आल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचाच फायदा सध्याच्या पाणी टंचाईच्या काळात होत आहे, असा दावा दापोलीच्या नगराध्यक्षा कृपा घाग यांनी केलाय. नगराध्यक्षा कृपा घाग, मुख्याधिकारी महादेव रोडगे, पाणी पुरवठा सभापती रवींद्र क्षीरसागर यांनी नुकतीच नारगोळी धरणाची पाहणी करून उपलब्ध पाणी साठ्याचा आढावा घेतला. सध्या दापोली शहरात 3 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असून पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार 4 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचं नियोजन करण्यात आलंय. नारगोळी धरण गाळमुक्त करण्याचा निर्णय दूरदृष्टीचा ठरल्याचं सांगत भविष्यात देखील नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा मिळावा यासाठी नगरपालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती नगराध्यक्षा कृपा घाग यांनी दिली. सध्याच्या भीषण पाणी टंचाईच्या परिस्थितीत दापोली शहर टँकरमुक्त राहिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय.
खेड तालुक्यात वाळू चोरी विरोधात कारवाई करण्याबाबत तसेच गाळ काढण्याच्या निपक्ष चौकशीबाबत भाजपचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी खेड येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. या निवेदनात खेड तालुक्यातील आस्थान येथे मृदू आणि जलसंधारण विभाग महाराष्ट्र यांच्याकडून गाळ काढण्याचं काम सुरू आहे. हे काम सुरू असताना काही समाजकंटक आणि वाळू चोर माफिया चुकीच्या पद्धतीनं कामाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलंय. पुढील 48 तासात यांच्यावर कारवाई व्हावी, अन्यथा त्याच नदीमध्ये उपोषण करून आंदोलन छेडण्याचा इशारा ऋषिकेश मोरे यांनी दिलाय. नमस्कार, मी ऋषिकेश मोरे. आज आम्ही आस्तनगावच्या नदीमध्ये आहोत, जे पर्यामध्ये जिथे गाळ काढण्याचं काम चालू आहे. आणि मी गेल्या वेळीच आपल्याला बातमीद्वारे आपल्याला दाखवलं होतं की कशा पद्धतीनं उत्तम पद्धतीने इथं गाळ काढलं गेलंय. आणि ज्यामुळे गाळ काढल्यामुळे आपण बघाल की आजूबाजूच्या नदीतून म्हणजे आजूबाजूच्या जमिनीतून जे जमिनीची धूप होत होती बाजूची, ती धूप होण्यापासून आम्ही थांबवलंय, जेणेकरून नदीचा प्रवाह कुठेही उलटा सुलटा फिरू नये व सरळ प्रवाह जावा आणि लोकांच्या शेतजमिनी वाचाव्यात, ह्यासाठी केलेला निव्वळ आमचा प्रयत्न होता. आणि त्या पद्धतीने आपण बघाल की लोकांच्या बऱ्याचशा जमिनी वाचलेल्या, लोकांची शेती वाचलेली आहे. लोक आशीर्वाद देत आहेत की ज्यांची शेती वाचले, जमिनी वाचल्यात. आज लोकांना स्वतःची तेवढी त्यांना परवडत नव्हतं की एवढा गाळ काढून नदीचा प्रवाह सुरळीत करून आपल्या स्वतःच्या शेतजमिनी वाचाव्या. पण मृदू आणि जलसंधारण विभागाशी आम्ही संपर्क केल्यानंतर, त्यांच्याशी सततचा पाठपुरावा केल्यानंतर हा गाळ काढण्याचा कार्यक्रम केला. आज हा कार्यक्रम केल्यानंतर इथे कुठल्याही प्रकारचं रेतीचं किंवा ह्याची चोरी कुठलीही प्रकारची झाली नसताना सुद्धा काही समाजकंटक दलाल जे स्वतः रेती चोर आहेत, असे रेती चोर येऊन इथे प्रयत्न करत होते की काही आपल्याला चोऱ्या करायला मिळतील का, पण त्यांना अशा पद्धतीच्या चोऱ्या करायला मिळाल्या नाहीत. आणि मग त्या दलालांचा एक मोठा दलाल म्होरक्या जो तालुक्यातून इथं येतो आणि सांगतो इथं रेती चोरी होते, शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्या दलालाला एवढंच बोलायचं आहे, एक तरी शेतकरी असा उभा करून दाखव तुझ्यात हिंमत असेल तर, किंवा इथल्या गावातले काही तू जे समाजकंटक उभे केले होतेस, अरे तुझ्या मागे उभे असलेले सगळेच रेती चोर, सगळे रेती चोर मिळून आणि हा रेती चोरांचा म्होरक्या हे लोक येऊन लोकांना सांगतात की इथं रेती चोरी होते. थोडी तरी लाज लज्जा शरम काहीतरी वाटायला पाहिजे होतं की एवढं चांगलं पवित्र काम सुरू असताना त्या कामाला बदनाम करायचं आणि लोकांच्या मनामध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण करायचा. बरे हे करणारे कोण? स्वतःच रेती चोर. आपण त्या काही बातम्या जर काही दिवसापूर्वी आलेली बातमी जर नीट पाहिली तर त्यामध्ये लक्षात येईल, बाकी मागे उभे असलेले सगळे रेती माफिया, सगळे चोर उभे आहेत आणि हे सांगतात की रेती चोरी होते. आम्हाला आता सरकारला आणि शासनाला हेच आव्हान द्यायचं आहे, 100% इतर ठिकाणी रेती चोरी होते, इतर ठिकाणी चोरी होते. आता ही सगळी रेती चोरीवरती शासनाने कारवाई करायची आहे. ज्या चोरांना वाटतं ना की रेती चोरी होते, जे स्वतःच रेती चोर आहेत, त्या चोरांवरती कारवाई झालीच पाहिजे. कारण त्यांनी ज्या ठिकाणी इतर ठिकाणी जी रेती काढलेली, आजूबाजूला जी रेती काढतायत, ह्या सगळ्या अड्ड्यांवरती प्रशासनाने कारवाई केलीच पाहिजे. जर प्रशासनाने कारवाई नाही केली तर आम्ही ह्याच नदीत बसून उपोषण करणार आहोत. दापोली खेड मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून आज पहाटे कुंभवेळ कातळ ते नवशी पाटी दरम्यान असलेल्या पुलावर एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. कारची पुलावरील दुभाजकाला जोरदार धडक बसल्याने वाहनाच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालंय. मात्र सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार रस्ते रुंदीकरणाचं काम सुरू असलेल्या या मार्गावर अनेक ठिकाणी सुरक्षा विषयक उपाययोजनांचा अभाव आहे. चेतावणी फलक, रिफ्लेक्टर आणि दिशादर्शक चिन्हे नसल्याने वाहन चालकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. दापोली हे प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने या मार्गावर वर्षभर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे प्रशासनाने तातडीनं सुरक्षेच्या उपाययोजना करून अपघातांना आळा घालावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते. घोरण्याच्या समस्येनं त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी डेरवण येथील BKL वालावलकर रुग्णालयात 7 ते 21 जुलै दरम्यान विशेष निदान आणि उपचार शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरासाठी 20 जून पासून नाव नोंदणी सुरू होणार आहे. वालावलकर रुग्णालयाच्या ENT विभागामार्फत आयोजित या शिबिरात सवलतीच्या दरात स्लीप स्टडी तपासणी केली जाणार आहे. या तपासणीद्वारे घोरण्याचं कारण शोधून योग्य उपचार केले जातील. घोरणे, दिवसभर झोप येणे, सकाळी थकवा जाणवणे किंवा झोपेत गुदमरल्यासारखं वाटणं अशी लक्षणं असलेल्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन रुग्णालय प्रशासनानं केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील 13 वर्षीय युवा जिम्नॅस्ट नकुल भावेश कारेकर यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत दापोलीसह महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलंय. हाँगकाँग येथे पार पडलेल्या 7व्या आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत नकुलनं अंतिम फेरीत धडक मारत 6वा क्रमांक पटकावलाय. प्राथमिक फेऱ्यांमधून यशस्वी वाटचाल करत त्याने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आणि उत्कृष्ट सादरीकरणाच्या बळावर 6वं स्थान पटकावत भारतासाठी त्यानं अभिमानास्पद कामगिरी केली. नकुलच्या या यशामुळे दापोली तालुक्यात आनंदाचं वातावरण असून त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण भागातून येत मर्यादित सुविधांमध्ये सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारता येते हे नकुलनं आपल्या यशातून सिद्ध करून दाखवलंय. आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी नकुलनं तयारी सुरू केली असून भविष्यातही तो महाराष्ट्र आणि भारताचं नाव जागतिक स्तरावर अधिक उंचावेल असा विश्वास क्रीडाप्रेमी आणि प्रशिक्षकांकडून व्यक्त करण्यात येतोय. नकुलच्या या यशामुळे दापोलीच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची नवी भावना निर्माण झाली. ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरज येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगाचं महत्व अधोरेखित केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला योगाचं महत्व, त्याचे आरोग्यदायी फायदे आणि निरोगी जीवनशैलीसाठी योगाची आवश्यकता याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केलं. योगामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुदृढ राहतं. तसेच एकाग्रता, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होण्यास मदत होते अशी माहिती विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन शाळेचे क्रीडा शिक्षक आशिष देशमाने आणि हर्षदा पार्टे यांनी केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने उत्कृष्टपणे सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी शाळेचे प्राचार्य भरत मोरे यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचं आवाहन केलं. योग हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा असून निरोगी आणि संतुलित जीवनासाठी त्याचा अंगीकार करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत योगाच्या माध्यमातून निरोगी, सक्षम आणि सुसंस्कृत नागरिक बनण्याचा संदेश दिला. योगामुळे व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते आणि जीवनात सकारात्मकता निर्माण होते असं त्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं योगासनं आणि प्राणायाम सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी क्रीडा विभाग, शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. योग करा, निरोगी राहा हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी खेड तालुक्याच्या वतीने खेड शहरात विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. उद्या 21 जून रोजी सकाळी 7 वाजता प्रबोधनकार ठाकरे विद्यान येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होत असल्याने या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, खेड तालुका प्रमुख ऋषिकेश मोरे आणि शहर अध्यक्ष नंदू साळवी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून खेड शहर आणि तालुक्यातील नागरिकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहून
योग दिन साजरा करावा असं आवाहन करण्यात आलंय. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.